एकदम चटपटीत अशी लसूणी भेंडी। आता सगळ्यात आधी या ठिकाणी भेंडी धुवून, कवळी भेंडी धुवून स्वच्छ अशी कपड्याने पुसून घेतलेली आहे। आणि एका भेंडीचे छोटी असली तर एका भेंडीचे मधोमध असे 2 भाग केलेले या पद्धतीने। आता सगळी भेंडी धुतलेली पुसलेली भेंडी याच पद्धतीने, आणि जी मोठी भेंडी आहे त्याचे अजून एक भाग केला म्हणजे 4 भाग केले, आणि छोटी एकदम छोटी कवळी असली की त्याचे 2च भाग केलेले। या पद्धतीने सगळी भेंडी जी आहे ती कापून घेऊ। एकदम चवीला मस्त अशी ही लसूणी भेंडी। तर या पद्धतीने सगळी भेंडी जी आहे ती कापून घेतलेली आहे। आता यामध्ये काही मसाले टाकायचे। आता सगळ्यात आधी 2 चमचे बेसन पीठ घेतलं, लाल तिखट 2 चमचे, थोडीशी हळद, धनापूड 1 ते 1.5 चमचा। आता हे जे आहे आता यामध्ये मीठ टाकायचं आहे भेंडीमध्ये। थोडंसं भेंडी चिकट होऊ नये म्हणून आणि चवीला छान अशी थोडीशी आंबट लागा म्हणून निम्म लिंबू पिळून टाकलेलं आहे। आता सगळं जे बेसन पीठ आणि मसाले जे आहे सुके ते या भेंडीला चोळून घेतलेले आहे या पद्धतीने। आता कढईत तेल तापायला ठेवलेले आहे 2 ते 3 चमचे। आता या एवढ्या तेलामध्ये ही भेंडी छान अशी तळून घेतलेली आहे। व्यवस्थित अशी हलवून शिजली की ती आणखीन कमी होईल। व्यवस्थित अशी हलवून सगळीकडं मीठ तेल लागेल या भेंडीला अशा पद्धतीने हलवलेली। आता हे शेंगदाणे मस्त कमी जाळामध्ये भाजून घेतले होते। आता हे शेंगदाणे पाणी न घालता असा कूट वाटलेला आहे पाट्यावर। त्यानंतर लसूण टाकलाय 2 ते 3 कांड्या, त्याही शेंगदाण्यामध्ये वाटलेले आहे। आता हा सुका खोबऱ्याचा कूट जो आहे तोही 2 ते 3 चमचे या शेंगदाण्याच्या कुटामध्येच वाटला आहे। आता लसूण सोलताच घेतला होता आणि त्याचे साल तर वाटण्यात निघाले, ते जेवढे निघेल तेवढे काढून घेतले। इकडं भेंडी ही शिजलेली आहे, तळलेली आहे। आता ही जी भेंडी आहे ती पुन्हा एका भांड्यात काढून घेतलेली आहे ताटात। आता तीच कढाई पुन्हा चुलीवर ठेवायची आहे। कढाईतली व्यवस्थित अशी सगळी भेंडी काढून घेतली।
आता पुन्हा थोडंसं तेल टाकायचं. तेल जास्त टाकलेलं नाही कारण भेंडी तळताना तेल टाकलेलं आहे आणि फोडणी देऊन घेतलेली आहे. थोडीशी हळद, लाल तिखट आणि एक मिरची अशी तोडून टाकलेली आहे. आता लसूणी भेंडी बनवायची म्हणजे मी 2 ते 3 कांड्या असा पाट्यावर लसूण ठेचला होता. तोही छान असा लालसर तळून घेतलेला आहे यामध्ये. आता हे जो मसाला वाटला आहे लसूण, शेंगदाणे, खोबरं तेही यामध्ये छान असं कडक चटणी जशी बनवतो शेंगदाण्याची तसा भाजून घेतलेला आहे. कारण आपली भेंडी शिजवून घेतलेली आहे. मग हा मसाला कच्चट लागू नये म्हणून हा मसालाही छान तळून घेतलेला आहे. आता ही जी भेंडी तळलेली भेंडी या मसाल्यात टाकली. आता छान अशी भेंडी मस्त या मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं शिजून घेतली. मस्त अशी दिसत आहे भेंडी मसाला. लसूणी भेंडी मसालाही छान असा कडक झालेला आहे. अशा पद्धतीने लसूणी मसाला भेंडी झालेली आहे. एकदा या पद्धतीने लसूणी मसाला भेंडी बनवून बघा.